नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सरासरीवर आधारित एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. बघा प्रश्न वाचूया आधी. एक फलंदाज 17व्या सामन्यात 87 धावा काढतो, त्यामुळे त्याची सरासरी 3 ने वाढते, तर त्याची 17व्या सामन्यानंतर सरासरी किती असेल? बघा खूप सोपा प्रश्न आहे. बघा काय 17व्या सामन्यानंतर सरासरी किती असेल आपल्याला विचारले. बघा ते म्हणतंय 17व्या सामन्यानंतर सरासरी 3 ने वाढते. मग त्याच्या आधी कोणता सामना असेल? 16वा सामना असेल. मग 16व्या सामन्याची जर सरासरी निघाली आपली, तर आपण 17व्या सामन्याची सरासरी सांगू शकतो. बघा आता सरासरी म्हणजे काय असते? दिलेल्या गोष्टीमध्ये, दिलेल्या घटकामध्ये समान वाटणी करणे. बघा त्याची सरासरी वाढताना कितीने वाढली? 3 न वाढली. म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये 3-3 रन ऍड केलेत त्यानं. असे सामने किती खेळले? 17. म्हणजे प्रत्येकला 3, तर सर्वांची किती झाली? 17 त्रिक 51. म्हणजे 51 रन त्यानं वाटलेत. पुन्हा पैकी 17व्या सामन्यात 87 रन काढले होते, त्याच्यापैकी 51 रन त्यानं बाकीचे सामन्याला वाटले. म्हणजे राहिले किती बघा? 87 मधून 51 गेले, किती राहिले? 36. आता हे 36 काय आलं? त्यानं जर 87 रन काढले नसते आणि 36च रन काढले असते, तर त्याची सरासरी तेवढीच राहिली असती. म्हणजे 36च त्याची सरासरी होती. 16 सामन्याची सरासरी किती झाली? 36. मग आता वाढलेली सरासरी काढायची. कितीनं वाढली सरासरी? 3 न. मग अधिक 3 करा. 36 आणि 3 किती? 39. म्हणजे वाढलेली सरासरी 17व्या सामन्यानंतरची सरासरी किती असेल? 39. पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.